इंग्लिश विथ शिवकन्या. आजचा आपला टॉपिक आहे स्पॉट द एरर. स्पॉट द एररच्या आधीचे जे एपिसोड्स आहेत त्याची वर मी लिंक देत आहे संपूर्ण प्लेलिस्टची, वर आय बटन मध्ये, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पहिल्या कॉमेंट मध्ये. स्पॉट द एररचे सगळे एपिसोड जर तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या व्याकरणातल्या काही शंका असतील किंवा स्पेलिंग मधल्या शंका असतील, व्हॉटएव्हर इज देअर इट ऑल विल गेट क्लॅरिफाईड. या सगळ्या शंकांचे निरसन होईल तुमचे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे किंवा आणखी कोणतीही एक्झाम असू दे, यू विल फाइंड दॅट यू आर सॉल्विंग दीज क्वेश्चन्स, दीज टाइप्स ऑफ क्वेश्चन्स व्हेरी नाईसली विदाउट एनी डिफिकल्टी. बघता क्षणी तुम्हाला वाक्यातील एरर लक्षात येईल. बघूया आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आय स्टार्ट विथ दिस द फर्स्ट वन. स्पॉट द एरर. द रिसेप्शनिस्ट आस्क्ड मी हु डू आय वांट टू मीट इन द ऑफिस. नो एरर. बघूया आपण सुरुवात करूया. सेक्शन बी कडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छिते. हु डू आय वॉन्ट टू मीट. मला कोणाला भेटायचे आहे. हु इज इन अ नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कोण. हुम म्हणजे कोणाला. इट्स अन ऑब्जेक्टिव्ह केस. द रिसेप्शनिस्ट आस्क्ड मी हुम डू आय वॉन्ट टू मीट. मला कोणाला भेटायचे आहे या अर्थाने द एरर लाइज इन सेक्शन बी. इट शुड बी हुम अँड नॉट हु. नेक्स्ट. The criminal was sentenced to death and was hung for his crime. No error. आता आपल्याला hung या क्रियापदाकडे विशेष लक्ष द्यायला लागेल. hung. He was sentenced to death and was hung for his crime. इंग्लिश मध्ये जे क्रियापद आहे hang, त्याचा एक अर्थ होतो अडकवणे. त्याचा पास्ट टेन्स आहे hung and past participle hung. आणि आणखी एक आहे हँग, परंतु त्याचा अर्थ होतो फाशी देणे. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये हा वर्ब वापरला जातो हँग. अँड द पास्ट टेन्स इज हँग, पास्ट पार्टिसिपल इज हँग्ड. व्हॉट इज द कंडिशन हियर. द कंडिशन इज दॅट द क्रिमिनल वॉज हँग्ड फॉर हिज क्राईम. त्याला फाशी दिली गेली या अर्थाने. सो हंग म्हणजे फक्त अडकवणे, वेअर ॲज इट शुड बी हँग्ड. सो द एरर लाइज इन सेक्शन सी. Next. He said that he will help me secure a decent job. No error. बघूया आता आपण इथं टेन्स कडे लक्ष द्या. He said. Said is a reporting verb. It is in the past tense. जेव्हा रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असतो तेव्हा सगळे जे वर्ब आहेत ते पास्ट मध्ये असायला पाहिजे, परंतु he will, he would पाहिजे, पास्ट टेन्स पाहिजे. The next one. I know he is having a lot of books on how to improve English. No error. बघूया याच्यामध्ये काय एरर आहे. is having. He is having. याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की has किंवा have चा वापर कशासाठी करतात. पोझिशन दाखवण्यासाठी. बिलॉंग, एखादी गोष्ट एखाद्याच्या मालकीची आहे हे सांगण्यासाठी टू हॅव आणि टू हॅज चा वापर होतो. टू हॅव आणि हॅज चा वापर होतो. आता इथे इज हॅव्हिंग म्हणजे काय. या क्षणी एखादी गोष्ट तुम्ही कंझ्युम करत आहात, घेत आहात, या अर्थाने इज हॅव्हिंग, आर हॅव्हिंग हे क्रियापद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय एम हॅव्हिंग अ कप ऑफ टी. मी आता सध्या एक कप ऑफ टी पीत आहे. आय एम हॅव्हिंग अ ग्लास ऑफ वॉटर. मी पाणी पीत आहे सध्या. द कलेक्शन ऑफ बुक्स बिलॉंग्स टू हिम. त्या अर्थाने आपल्याला काय वापरायला लागेल. हॅज वापरायला लागेल. He has. Is having नव्हे तर he has a lot of books. Next. The theory of relativity is so complicated as we cannot describe it in a few sentences. No error. काय पाहू याच्यामध्ये. The theory of relativity is so complicated. So ची जोडी it is always coupled with that as नाही. So the error lies in section C. Next. If a student needs advices about careers, he or she should consult the careers officer. No error. बघूया काय आहे. Advices. I'd like to draw your attention to A section. Advice is an uncountable noun. हे कसं आहे. अनकाउंटेबल नाउन आहे. आपण मोजत नाही. सल्ले आपण 1 2 3 4 असे मोजत नाही. सो इट इज अन अनकाउंटेबल नाउन. अँड अनकाउंटेबल नाउन्स नेव्हर टेक प्लुरल. त्यांचं अनेकवचन कधीही होत नाही. सो इट शुड बी ॲडव्हाइस अँड नॉट ॲडव्हाइसेस. नेक्स्ट. दिस मशीन लुक्स गुड बट इज व्हेरी बॅडली डिझाइन्ड अँड डज नॉट वर्क गुड. नो एरर. बघू याच्यामध्ये एक 2 गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे त्याच्यामध्ये. गुड आणि वेल मधील फरक बघूया आता काय आहे.
द मशीन इज अ नाउन. मशीन कशी आहे? गुड. सो इट्स अन ऍडजेक्टिव्ह. इथे बरोबर आहे. दिस मशीन लुक्स गुड. पुढे बट इज व्हेरी बॅडली डिझाईन्ड अँड डज नॉट वर्क गुड. काय? डज नॉट वर्क इज अ वर्ब. बघूया ते. गुड इज अन ऍडजेक्टिव्ह, अ गुड गर्ल फॉर एक्झाम्पल. वेल इज अन ऍडजेक्टिव्ह एज वेल एज ऍडवर्ब. दोन्हीचं काम करतं ते. ही स्पीक्स वेल और शी स्पीक्स वेल. वेल कुणाविषयी माहिती सांगतात? क्रियापदाविषयी माहिती सांगते. म्हणून डज नॉट वर्क गुड नव्हे तर डज नॉट वर्क वेल शुड बी द करेक्शन. नेक्स्ट. He is well known for both his kindness as well as his understanding. No error. बघूया अजून एकदा काय आहे. He is known for both आणि as well as वापरलेलं आहे. Once again, both is always coupled with and. ज्या वाक्यात both असते त्याची जोडी नेहमी and बरोबर असते, ना की as well as बरोबर. For example, she is both beautiful and clever. Next. Please explain to me how is a digital computer different from an analogy computer? No error. बघूया याच्यामध्ये काय आहे. इथे आपल्याला स्ट्रक्चर, वाक्याचे जे स्ट्रक्चर आहे ते जरा लक्षात घ्यायला लागेल. क्वेश्चन आणि स्टेटमेंट हे दोन्हीचं रूप कसं आहे. हाऊ इज द राईस प्रिपेअर्ड. हाऊ इज अ क्वेश्चन वर्ड. इज अन ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ड. द राईस इज अ सब्जेक्ट अँड प्रिपेअर्ड इज अ वर्ड. क्वेश्चन, प्रश्नाची रचना अशी असते. आधी येणार हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर येणार सब्जेक्ट. परंतु हा सेम क्वेश्चन इफ आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म इट इनटू अ स्टेटमेंट कसं होणार? आय डोंट नो. ठीक आहे. हाऊ द राईस इज प्रिपेअर्ड. हाऊ क्वेश्चन वर्ड आहे. द राईस इज टेकन ॲट द बिगिनिंग अँड इज टेकन आफ्टर दॅट. सेम अप्लाइज हिअर. प्लीज एक्सप्लेन टू मी हाऊ इज अ डिजिटल कम्प्युटर डिफरंट फ्रॉम. च्या ऐवजी मला काय घ्यायला लागेल? हाऊ अ डिजिटल कम्प्युटर इज डिफरंट फ्रॉम. इज ची जागा जी आहे ती इथे आहे ना की इथे. सो द एरर लाईज इन सेक्शन बी. कारण हे स्टेटमेंट आहे. लुक ॲट द एंड, देयर इज अ फुल स्टॉप, नॉट अ क्वेश्चन मार्क. ओके. नेक्स्ट. All of us surprised to see an old man of 60 taking part in the marathon held last month. No error. बघूया इथं काय आहे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा भाग आहे याच्यामध्ये. वी ऑल ऑफ अस सरप्राइज्ड. वर सरप्राइज्ड, आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो गेलो. हे मराठीत म्हणायला थोडंसं आपल्याला ऑड वाटेल, बट दिस इज हाऊ द स्ट्रक्चर इज देअर इन इंग्लिश. वी ऑल ऑफ अस वर सरप्राइज्ड. कुणाकडून सरप्राइज झालो? बाय अन ओल्ड मॅन ऑफ 60 टेकिंग पार्ट इन द मॅरेथॉन. सो एरर लाईज इन सेक्शन बी. Next, of the two principles he put forward, the last one was the more difficult to understand. No error. बघूया. थोडंसं आपल्याला लास्ट या शब्दाकडे जास्त लक्ष द्यायला लागेल. ऑफ द टू चॉईसेस, जर तुम्हाला दोन चॉईसेस दिलेले असतील, ऑफ द टू प्रिन्सिपल्स, फॉर द सेकंड, दुसरा जो चॉईस असतो त्यासाठी नेहमी लॅडर हा शब्द वापरतात. राणी and सीमा are friends. For example, the ladder is a doctor. राणी आणि सीमा या दोघी फ्रेंड्स आहेत. Ladder is a doctor. Ladder means who? सीमा is a doctor. आणि जेव्हा 2+ चॉईस असतो, दोन पेक्षा अधिक असतात, त्यावेळेस फॉर द लास्ट, त्या रांगेतला जो शेवटचा येतो त्यासाठी आपण लास्ट वापरतो. राणी, सीमा and चंदन are friends. The last one is a doctor. The last one means चंदन. Okay? So, आता इथं ऑफ द टू प्रिन्सिपल्स ही पुट फॉरवर्ड द लॅडर. लास्ट नाही तर काय पाहिजे आपल्याला? लॅडर हा शब्द पाहिजे. नेक्स्ट. The college is holding special lectures for their students and teachers so that they may get enlightened about the economic problems. No error. बघूया आता काय आहे याच्यामध्ये. The college. Who is the subject? College. College हा सब्जेक्ट आहे. याच्यासाठी काय येणार? जर रिप्लेस करायचं आपण कॉलेज एका प्रोनाउन ने तर येणार इट. निर्जीव आहे. इट इज होल्डिंग स्पेशल लेक्चर्स फॉर. देअर येणार का? नाही. इट्स काय येणार? पॉसेसिव्ह इट्स.
ते कॉलेज त्यांच्या स्टुडंट्स आणि टीचर्ससाठी लेक्चर अरेंज करत आहे. बघूया इटचं पॉझेसिव्ह फॉर्म आहे इट्स, की ज्याच्यामध्ये काय येत नाही, अपॉस्ट्रोफी मार्क येत नाही. नेहमी लक्षात ठेवा, इट आणि अपॉस्ट्रोफी एस असेल तर त्याचा अर्थ होतो इट इज. ह्याचं इथं काहीही काम नाही. इट्स इज अ पॉझेसिव्ह केस. कॉलेज त्याच्या स्टुडंट आणि टीचरसाठी लेक्चर अरेंज करत आहे. सो इट इज इट्स. So that's it for today's lesson. Hope you like the lesson and your doubts are clarified. We have two channels. One is Learn English with Shivakanya, where all the lessons are taught English through English. And the other one जे आता आपण तुम्ही पाहत आहात मराठीतून इंग्लिश विथ शिवकन्या, की जिथं आपण इंग्लिश मराठीतून शिकतो आणि शिकवतो. So if you like the lesson, please subscribe to the channel, hit the bell icon so that you can get the notifications of all my new lessons. Share this lesson with all the students and teachers and whoever is appearing for the competitive examination so that everybody gets the benefit of all these free lessons. We'll be back very soon with one more new lesson. Till then, keep watching, keep growing. Thank you.